सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. लग्न होत नसल्यामुळे बुलढाण्यात 5 दिवसात 2 तरुणांची आत्महत्या. गरिबीमुळे तरुणांचं लग्न न होणं झालं आहे गंभीर सामाजिक समस्या. परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी आयान अहमदची पोलिसांनी काढली धिंड. अचलपूर पोलीस ठाण्यात केली चौकशी तर आरोपींची झाडाझडती. टिटवाळ्यातल्या ड्रग्ज धाडीसाठी पोलिसांनी लढवली भन्नाट आयडिया. महापालिकेचा सर्वे म्हणत केला अश्विनी पॉलच्या घरात प्रवेश. कचऱ्याच्या डब्यात लपवले होते 6 कोटींचे ड्रग्ज. 2007च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 4 आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्दोष सुटका. स्फोटांमध्ये झाला होता 31 जणांचा मृत्यू. 7 कारखान्यांना एनसीडीसीनं नाकारलं कर्ज. काँग्रेसमधून भाजपात गेलेला बसवराज पाटील, संग्राम तुपटे यांचा हिरमोड. धर्मराज काडादी, रावसाहेब दानवे आणि स्वर्गीय अजित पवारांच्या कारखान्यांना सुद्धा नकार. राज्यात अवकाळी पावसाचा जोर. लातूर, धाराशिव, सांगलीमध्ये गारपिटीने शेतीचं मोठं नुकसान तर 24 तारखेपर्यंत अवकाळीचा इशारा. इराणनं चर्चा प्रस्तावाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ट्रम्प यांच्याकडून नाईलाजानं शस्त्रसंधीला मुदतवाढ. ट्रम्प यांनी मुनीर यांची मार्फत पाठवलेल्या संदेशालाही शेवटपर्यंत इराणचा प्रतिसाद नाही. होर्मुझची सामुद्रधुनी खोली करण्यासाठी 30 देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची लंडनमध्ये आज आणि उद्या बैठक. सुरक्षित वाहतुकीसाठी संयुक्त आराखडा बनवणार. अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख एसटीचे ब्रँड अँबॅसेडर. दोघांसोबत एसटी महामंडळाचा 5 वर्षासाठी करार. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटीचा निर्णय. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.